सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि माझं सकाळचं डेलीचं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे। आज मी बनवणार आहे पोहे। त्यासाठी मिरची, कारण की माझ्या मुलांना राई आवडत नाही पोह्यांमध्ये। कांदा आणि कढीपत्ता आणि हे शेंगदाणे। एकीकडे चहा ठेवलेली आहे आणि मशीन पण सकाळची खूप गडबड असते कामाची। आज तुम्हाला मी दिवसभरात काय करते सर्व दाखवणार आहे। आणि हो, तुम्ही म्हणाल की याच्यात राई नाही, जिरं नाही का? माझ्या मुलांना राई जिरं पोह्यांमध्ये अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मी ते नाही टाकत। तर चहा पण आपला होत आलेला आहे, चहाला पण कड आलेली आहे। त्याच्यात मीठ टाकलेलं आहे, मी हळद टाकते। एकदम साधे सिंपल पोहे आहेत। रिया आता उठली, आंघोळीला गेली। चहा सुद्धा आपली इथं झालेली आहे, चहाला चांगली कड आलेली आहे। आता मी चहाचं पण बंद करते। आणि हो, तुम्हाला वाटेल हे काय भरून ठेवलंय, आमच्याकडे 2 दिवस झालं पाण्याचं सिडकोकडून कमी पाणी सोडलं जातं, त्याच्यामुळे हे भरून ठेवावं लागतं। आता हे चांगले आपली फोडणी पण झालेली आहे, शेंगदाणे पण चांगले कुरकुरीत झालेले आहेत। आता ह्याच्यात पोहे टाकते। आता हे पोहे मी 2 मिनिटं मंद आचेवर झाकून ठेवते। चला बघूया रिया काय करते। चला, हे बघा रिया सकाळी सकाळी काय करते। रिया काय करते? रिया नखांना। आता आपले पोहे बघूया झाले। हो, आता आपले पोहे झालेले आहेत, व्यवस्थित झालेत। आता आपण पोहे डिश मध्ये काढून घेऊया। कारण रियाला ह्या सगळ्या गोष्टी, शेव, लिंबू, परत कोथिंबीर, हे सगळं रियाला लागतं। मी माझ्यासाठी चहा घेते। चहा पण संडे असल्यामुळे थोडासा उशीरच झाला चहाला। चला रियाला देऊया नाश्ता। रियाला नाश्ता आहे आणि माझी सकाळची चहा। चला आता मी दुपारच्या जेवणाची सुरुवात करते। दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि कुकर लावलेला आहे। कुकरमध्ये डाळ शिजत आहे, भाताला कड आलेला आहे। आता मी ही बनवणार आहे सुकट।
सुकट मी साफ करून घेतलेली आहे. आता ही सुकट भाजते. चला मी आता डाळीला फोडणी करते. मी आता सुट्टीला फोडणी करते. जरा सांभाळूनच फोडणी करा. तर मी आता सुकट टाकून पण झालेली आहे आणि माझा घरगुती मसाला टाकलेला आहे. त्याचा हळद मीठ त्याला चांगलं मिक्स करून घेते. मस्त झाली सुट्टीची चटणी आणि तुम्ही पण घरी करून बघा. आणि त्यासोबत केलेले तांदळाची भाकरी. आता हा माझा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. आवडला असेल तर नक्की
कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. उद्या येणारा एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी. बाय.